नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, 5 नवे रुग्ण आढळले. गुरुवारी 5 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन झालं सतर्क. चांदूर रेल्वे ट्रॅक्टर ट्रॉली चोरणारी परत जिल्ह्यातील टोळी जेरबंद. चौघांनी 5 लाखांची ट्रॉली 40,000 विकली. मोर्शी तालुक्याच्या खोपडा येथील प्रकल्पग्रस्तांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. अधिकाऱ्याकडून चुकीचं मूल्यांकन, संबंधित प्रकरणाची चौकशी करावी, प्रशासनाला मागणी. आणि आता सविस्तर वृत्त. अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. गुरुवारी 5 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनानं केली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन सतर्क झालं आहे. अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं समोर आलं. गुरुवारी 5 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेत काही संशयित रुग्णांचे सॅम्पल पाठवण्यात आले होते. तपासणीसाठी आलेल्या 52 रुग्णांपैकी 5 रुग्णांचा अहवाल हा कोविड पॉझिटिव्ह आढळून आला. अमरावती शहरातील 2 रुग्ण असून 3 रुग्ण विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण आहेत. तर यातील एक महिला अकोला जिल्ह्यातील असल्याची ही माहिती समोर आली आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील बासलापूर इथून ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेणाऱ्या चौघांच्या टोळीला गुन्हे शाखेनं अटक केली आहे. आरोपींकडून चोरलेली ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली असून आरोपींनी ती ट्रॅक्टर ट्रॉली अवघ्या 40,000 विकली होती. हे विशेष. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील बासलापूर इथून ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेणाऱ्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. आरोपींकडून चोरलेली ट्रॅक्टर ट्रॉली देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी चोरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अवघ्या 40,000 विकली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये किशोर सदावर्ते, अरुण पोहार, सचिन ढोंगळे आणि मल्हार उर्फ JCB गंगाराम वाणी यांचा समावेश आहे. 17 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास बासलापूर येथील गजानन बोबडे यांच्या मालकीची ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेली होती. चांदूर रेल्वे पोलिसांनी 19 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपास करत ही ट्रॉली बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील मुख्य आरोपी गजानन मोळे यांना चोरी केल्याचं समोर आलं. त्या आधारे कारवाई करण्यात आली. निम्न चारगड प्रकल्प मौजा खोपडा येथील भूसंपादित केलेल्या सुधारित बांधकाम मूल्यांकनाच्या रकमेत असलेल्या तफावतीची स्पष्टता न केल्यानं तसंच मूल्यांकनात पारदर्शकता नसल्यानं खोपडा गावातील प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. निम्न चारगड प्रकल्पाअंतर्गत मोर्शी तालुक्यातील समाविष्ट खोपडा गावातील प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. यावेळी निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. परंतु निवेदनातील विषय भूसंपादित केलेल्या सुधारित बांधकाम मूल्यांकनाच्या रकमेत असलेल्या तफावतीची स्पष्टता न केल्यामुळं आणि मूल्यांकनामध्ये पारदर्शकता नसल्यामुळं अखेर प्रकल्पग्रस्तांनी 26 डिसेंबरला निवेदन देऊन 27 डिसेंबरपासून भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतलाय. खोपडा गावातील 498 प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळाला आहे. मात्र या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चुकीचं मूल्यांकन केल्यामुळं फार कमी प्रमाणात मोबदला मिळाला आहे. काही लोकांना दुपटीनं रक्कम वाढवून दिल्याचाही आरोप गावकऱ्यांनी केला. जुन्या बिलांना स्थगिती देऊन पुन्हा फेरमूल्यांकन करावं आणि त्यानंतर वाटप करावं. तसंच तफावतीची स्पष्टता आणि पारदर्शक चौकशी व्हावी. प्रकल्पग्रस्तांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा आणि पुनर्वसनामधील उर्वरित नागरी सुविधांची कामं लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रमुख मागण्या आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे. या ठिकाणी उपोषणाचे कारण म्हणजे निम्न चारगड प्रकल्प अंतर्गत भूसंपादित केलेल्या सुधारित बांधकाम मूल्यांकनाच्या रकमेत खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज झाला आहे. त्याकरिता आम्ही आमरण उपोषण करत आहे आणि जोपर्यंत खोपडा गावातील जनतेच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करण्यात ठरले आहे. आम्ही इथे खोपडा ग्रामस्थ सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी आमरण उपोषण करत आहे.
आणि आमच्या इथे झालेल्या मूल्यांकनाच्या गैरप्रकाराच्या विरोधात आमचं हे आहे आणि आम्ही गेल्या 2 दिवसापासून 27 तारखेपासून इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे. तरी कोणतीही राजकीय लोक किंवा प्रशासकीय अधिकारी अजूनपर्यंत या उपोषणाला भेट दिली नाही आणि यामागचं त्यांचा काय हेतू आहे ते आम्हाला अजूनपर्यंत साध्य झालेला नाही. पण जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला आमच्या मागणं पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथे ठिय्या मांडून आमरण उपोषण करू. आमच्या गावात हा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार पूर्णपणे निघाला पाहिजे आणि सर्व गोरगरीब लोकांना उपोषणाच्याद्वारे आम्हाला सर्वांना आमचा होणारा अन्याय थांबला पाहिजे आणि सर्वांना याचा मोबदला भेटला पाहिजे. जोपर्यंत आम्ही मोबदला आम्हाला मिळणार नाही आणि आम्हाला सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू शकणार नाही. आमचं आमरण उपोषण असंच चालू राहील ही आमची सर्व नागरिकांना, सर्व मोर्शी तहसीलला आमची ही आग्रहाची विनंती आहे आणि आव्हान आहे. आदिवासींच्या आरक्षण सूचीमध्ये कोणत्याही गैर आदिवासी समाजाला समाविष्ट करू नये या मागणीसाठी अमरावतीत आदिवासी बांधवांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. यावेळी जोरदार नारेबाजी करण्यात आली. प्रथम आम्ही अमरावती जिल्हा प्रशासन आणि विभागीय प्रशासनाचा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो. कारण महाराष्ट्र शासनाचा जो जात प्रमाणपत्र अधिनियम कायदा आहे त्या अधिनियम कायद्याचा काटेकोरपणे अंमलबजावणी जे करायला पाहिजे होती ते केली नाही आणि त्यांनी त्या उपर जाऊन मंत्र्यांचे आणि लोकप्रतिनिधींचं ऐकून खऱ्या आदिवासींच्या हक्काचं आरक्षण आणि आदिवासींचे महादेव कोळींचे प्रमाणपत्र हे कोळी जातीच्या SBC प्रवर्गातल्या लोकांना दिले. या घटनेचा आम्ही सर्वप्रथम तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. कारण हे जे मूळदार प्रशासन आहे यांना मागच्या 9 दिवसापासून आदिवासी समाज घसा ओरडू सांगत आहे की हे लोक SBC प्रवर्गातले आहे. या लोकांचा आदिवासी समाजातल्या महादेव कोळी जमातीशी तीड मात्र संबंध नाही. परंतु हे निर्लज्ज प्रशासन अधिकारी लोक आदिवासी समाजाचं काही ऐकून घ्यायला तयार नाही. म्हणून आज आदिवासी समाजाच्या सर्व संघटनांनी मिळून या प्रशासनाच्या विरोधामध्ये अर्धनग्न आंदोलन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातून या कार्यालय परिसरातून चालू केलेलं आहे. ते विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जातील. कारण 9 दिवसापासून आदिवासी समाजाचे लोक इथं ठिय्या आंदोलन करून राहिलेले होते, परंतु आजपर्यंत प्रशासनाला जाग आली नाही. म्हणून हे आंदोलन आज केलेलं आहे. 21 तारखेपासून मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या परिसरामध्ये आमचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज जो आम्ही हा उपक्रम राबविलेला आहे हा काही बहुसंख्य नाही, हा तात्पुरत्या स्वरूपाचा का शासनाला माहीत व्हावं का आदिवासी चिडलेला आहे म्हणून आम्ही आज आमच्या संस्कृतीच्या वेशभूषेमध्ये आम्ही तर मंडळीसुद्धा आमची बोलावली. आणि हा मोर्चा नाही, हे फक्त अल्टिमेट शासनाला आहे का आम्ही फक्त मॅसेजवरच नाही, फक्त तसेच आमच्या दर मंडपाला रोज 100 लोक राहतात. उद्या जर येणाऱ्या 10 दिवसाच्या आत 10 दिवस अल्टिमेट मी देतो शासनाला, 10 दिवसाच्या आतमध्ये जर कार्ड सर्टिफिकेट रद्द केलं नाही तर अमरावती हे बंद नाही करणारचं नाव आम्ही आदिवासी स्वतःला मी म्हणून घेणार नाही. कारण कसं झालं आहे का हा इथचा प्रशासन, इथचा आमदार, इथचा खासदार, राज्य शासन आदिवासीला मूर्ख समजतो. अरे 1950च्या तरतुदीनुसार आम्हाला कार्ड सर्टिफिकेट मागता, आम्हाला तुम्ही कोतारपूरची नकल मागता आणि सोमवारच्या माणसाला 76नुसार तुम्ही कार्ड सर्टिफिकेट देता. म्हणजे काय लावलं? सुप्रीम कोर्टाची अवहेलना या इथं विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेली आहे, इथच्या SDOने केलेली आहे. त्याच्यामुळे हा आमचा शांतपूर्वक अर्धनग्न आंदोलन आहे, फक्त छोट्या स्वरूपाचा आहे. उद्या मोठं स्वरूप याला येऊ देऊ नका. त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे का जे दिलेलं तात्काळ कार्ड सर्टिफिकेट रद्द करण्यात यावं आणि जे तुम्ही निर्देश काढले 26 तारखेला ते निर्देशसुद्धा रद्द करण्यात यावे. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील विष्णोरा येथील स्मशानभूमीजवळच्या रस्त्यावर आढळलेल्या अजगराला सर्पमित्रांनी जीवनदान दिलं. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पोरगव्हाण येथील श्रीकांत सोलव हे आपल्या टाटा एस वाहनानं विष्णुरायाकडून खेडफाटा मार्गानं उदखेड इथं जात होते. दरम्यान विष्णुराय येथील स्मशानभूमीजवळ त्यांच्या वाहनाला चक्क 8 फुटांचा मोठा अजगर आडवा आला. त्यांनी परिस्थितीचं भान राखत वाहन थांबवून ठेवलं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील रोखून धरलं. दरम्यान काही कामानिमित्त घाटलाडकी येथील काही सर्पमित्र त्याच मार्गाने जात होते. गर्दी पाहताच त्यांनी विचारणा केली असता
अजगर असल्याचं समजलं, तर सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीनं अजगराला पकडत सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. अमरावती MIDCतील जाधव गिअर्स जेनिंग अँड प्रेसिंग ऑटोमेशन कंपनीनं कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी अचानक बंद केली. त्यामुळे या कंपनीत काम करणारे 60 कामगार एकाच वेळी बेरोजगार झाले. हा कामगारांवर अन्याय असून प्रशासनानं आपल्या अधिकारांचा वापर करून ही कंपनी पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी कामगारांनी कामगार उपायुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. बावीस तारखेला जसं कंपनीत कामावर आलो सकाळी, तर आम्हाला बंदची नोटीस दिसली आणि कुलूप लागलेलं दिसलं. त्यानंतर आम्ही आयुक्तालयामध्ये धाव घेतली. सर्व आम्ही एकूण 60 लोक कंपनीमध्ये कार्यरत आहोत आणि कंपनीच्या इतरत्र 5 शाखा आहेत. 5 शाखामध्येच आमच्या इथलेच सगळे कामगार तिथे त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत. आणि ज्या दिवशी नोटीस लागली तर आम्ही आयुक्तालयामध्ये आलो. आयुक्तासोबत आमची चर्चा झाली. तिथे संजूभाऊ मालकसुद्धा आले होते. त्यानंतर त्यांनी 29 तारीख दिली. आज आम्ही इथे आलो. आम्ही आयुक्त साहेबांना सर्व ह्या गोष्टी आमची बाजू मांडली. भाऊसुद्धा आले होते मालक, त्यांनीसुद्धा बाजू मांडली, पण त्यातून काही निघालेलं नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची रोजी जे आम्ही आज त्यांनी एकदम एका झटक्यात बंद केलं. काही न पूर्वसूचना, कोणती सूचना नाही दिली. कोणत्या शासकीय कार्यालयाला त्यांनी कोणती नोटीस नाही दिली, काही कळवलं नाही आणि डायरेक्ट बंद करून टाकलं. त्याच्यामुळं आमचे 60 लोकांचे परिवार उघड्यावर आले, रस्त्यावर आले. आज आमच्याजवळ पगार एवढा तोडका होता की त्या पगारात काही असं आमची कमाई झाली बा, लाखो रुपये आमच्याजवळ जमले आहे असातला काही भाग नाही आहे. त्या पगारात महिनाभरसुद्धा आमचा खर्च नव्हता भागत, पण आम्ही कशी तरी भागत होतो. पण आज ते आमची कमाई बंद झाल्यामुळं आम्ही पूर्ण रस्त्यावर आलो. आम्हाला काही सुचून नाही राहिलेलं आहे. आमची मागणी हेच आहे आता की कंपनी मालकांनी ते इनलिगल नोटीस लावल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर कंपनी चालू करावं, ही मागणी आमची आयुक्त साहेबांना आहे. आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की मी त्यांना नोटीस पाठवतो की तुम्ही कशी काय कंपनी बंद केली वगैरे हे ते, आणि मी सर्व या गोष्टीचा समाचार घेतो. आणि माझ्यासोबत 60 कामगार आहे. आणि अचानक 22/12/2023ला जेव्हा मी सकाळी कामावर गेलो असता तर गेटला कुलूप होतं आणि आणि बंदची नोटीस गेटला लागलेली होती. तीच नोटीसच्याबद्दल आम्ही कामगार आयुक्त यांना पत्र दिले, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना पत्र दिले. आणि आज आमचीवाली पेशी होती, या पेशीमध्ये कामगार आणि आमच्या कंपनीचे मालक श्री संजय शंकरराव जाधव हे पण हजर झालते. आमची मागणी एवढीच आहे त्यांना का जी मूळ कंपनी आमच्यावाली जाधव जिनिंग अँड प्रेसिंग कंपनी यामुळे जे युनिट्स तयार झाले यांच्यावाले 5-6 युनिट, यामध्ये सर्व कामगारांना समाविष्ट करून घ्यावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. जे कम्प्युटर लॉक आहे ते तुम्ही त्वरित उघडावे आणि आम्हाला जशा पद्धतीनं आहे तशाच पद्धतीने आम्हाला आत घ्यावा, अशी यावर आज चर्चा आम्ही आमच्या परीनं, सर्व कामगाराच्या परीनं आम्ही आज मालकासमोर मांडली आणि आजच्यासमोर मांडली. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती.
विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात JN1 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. यातच अकोल्यात देखील कोरोनाचा सब व्हेरियंट JN1चा पहिला रुग्ण आढळून आलाय. हा रुग्ण अकोला शहरातील असून सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. राज्यात JN1 व्हेरियंटचे कोरोना रुग्ण वाढत आहेत. यातच अकोला जिल्ह्यात कोरोनाचा सब व्हेरियंट JN1चा पहिला रुग्ण आढळलाय. हा रुग्ण अकोला शहरातील असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. तर रुग्णाला बाहेरगावी जाण्यासाठी कोरोना टेस्ट करणे गरजेचं असल्याचं ट्रॅव्हल्सकडून सूचना करण्यात आली होती. त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं क्वारंटाईन करण्यात आलं होतं. सोबतच कुटुंबाची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली, मात्र त्यात सर्वजण निगेटिव्ह आले आहे. सध्या हा रुग्ण बरा आहे. रुग्णाची 5 डिसेंबरला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर रुग्णाचे नमुने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाकडे पाठवण्यात आले होते. तर JN1 व्हेरियंट विषाणू आढळल्याचा अहवाल 23 डिसेंबरला मिळाला. मात्र रुग्ण क्वारंटाईन राहिल्यानं आणि त्यांची प्रकृती ठीक असून कुटुंबात कोणीही पॉझिटिव्ह नाही, अशी माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. मी डॉक्टर अनुप चौधरी. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक 5 डिसेंबर रोजी एक रुग्ण कोविडकरता पॉझिटिव्ह आला. सदर रुग्णाला कुठलेही त्रास नव्हता, परंतु त्याला ट्रॅव्हलिंग करता जायचे असल्याने त्याला ट्रॅव्हल एजंटमार्फत कोविड तपासणी करण्यास सांगितली होती. त्या अनुषंगाने त्याने तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. आम्हाला जेव्हा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला त्याच्यानंतर आम्ही त्या कुटुंबाची पूर्ण तपासणी केली असता त्या कुटुंबामध्ये कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता आणि त्यानंतर त्या रुग्णालाही आम्ही कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर सांगितले आणि तसंच आम्ही त्यांना क्वारंटाईन केलेले होते. सदर रुग्ण हा घरी क्वारंटाईन होता. त्यानंतर दिनांक 23/5/2023 रोजी आम्हाला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत इन्फॉर्म झाले की सदर रुग्णाचे सॅम्पल जे आहे हे हेडगेवार हॉस्पिटलतर्फे सह्याद्री हॉस्पिटल मुंबई इथे गेलेले होते. तेथून जिनोमिक सिक्वेन्सिंग करता दिलेले असताना दिनांक 23/5/23च्या अहवालानुसार 23/12/2012च्या अहवालानुसार सदर रुग्ण हा JN1 करता पॉझिटिव्ह आहे. तर सध्या स्थितीत त्या रुग्णाच्या घरी कुणालाही कुठलाही त्रास नाही आणि त्याचा क्वारंटाईन पिरियड पण पूर्ण झालेला आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या स्थितीत ताप आणि फ्लू सदृश्य लक्षणं असलेल्या रुग्णांची तपासणी आमच्या स्टाफमार्फत नियमित केली जात आहे आणि कुणीही संशयित असल्यास त्यांना आम्ही GMC येथे तपासणी करता पाहिजे. संविधान धोक्यात असून शासनकर्ते आणि विरोधक दोघांपासूनही आपण समाधानी नाही. या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालं असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते अकोला इथं बोलत होते. अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्याशी संवाद साधण्यात आला. दोघांनीही आपल्या जीवन प्रवासासंदर्भात अनेक गोष्टींना उजाळा दिला. तर प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महात्मा ज्योतिबा फुले, गौतम बुद्ध आणि तिसरे गुरु कबीर होते असाही खुलासा केला. जे शासनकर्ते आहेत आणि जे विरोधक आहेत ह्या दोघांच्या संदर्भात मी असं म्हणेन की समाधानी नाही. त्याचा जो शासनकर्ता वर्ग आहे तो पदोपदी पावलोपावली संविधानाला तुडवत चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला जो विरोधी पक्ष आहे त्याची जी भूमिका पाहिजे होती वेगवेगळ्या प्रश्नांवरती आणि वेगवेगळ्या ह्याच्यावरती ती अजिबात दिसत नाही. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमधला असणारा जी रेष असते ती रेष पुसट झालेली आहे असंच मी त्या ठिकाणी म्हणेन, किंवा कदाचित ती कॉम्प्रोमाइज झालेली आहे हाही शब्द मी जर वापरला तर अयोग्य असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आपल्याला भीती वाटत होती असा खुलासा अंजली आंबेडकर यांनी केला. तर अंगरक्षक नको कारण माझ्यावर हल्ला म्हणजे अंगरक्षकावर हल्ला असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सुरक्षा नाकारली असल्याचंही त्या म्हणाल्या. दरम्यान त्यांनी वैयक्तिक जीवनाबाबत देखील प्रकाश टाकला. तर प्रकाश आंबेडकर हे शर्मिला टागोर यांचे फॅन असल्याचंही त्या म्हणाल्या. तसंच त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत देखील काही खुलासे केले. होतो सगळ्याच बापलेखांचा संघर्ष होत असतो, भांडणं होत असतात आणि त्याही दोघांची चालू असतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक
घरामध्ये जसं आईला कुठेतरी मध्यस्थी करावी लागते ती मला पण करावी लागते, पण साधारणपणे ते अर्ध्या तासापेक्षा जास्ती टिकत नाही. जेव्हा एका पाठोपाठ नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी ही प्रकरणं, गोविंद पानसरे हे सगळ्या एका बाजूने प्रकरणं घडत राहिली आणि दुसऱ्या बाजूला सातत्याने उजव्या कडव्या शक्तींवरती प्रहार करणं चालू होतं, त्यावेळेला निश्चितपणे भीती वाटली. अनेक कार्यकर्त्यांनी त्यावेळेला ताई साहेबांना एकटं पाठवू नका, आम्ही बॉडीगार्ड म्हणून जायला बरोबर आहोत असं सुचवलेलंही होतं आणि मी आणि सुजातनी एकदा तसा साहेबांकडे विषय पण काढला होता. पण साहेबांनी जे उत्तर दिलं त्याच्यानंतर तो विषय आमच्या घरात कायमचा बंद झाला. ते असं म्हणाले की जर हल्ला झाला तर तो माझ्यावर होणार नाही आहे, माझ्यावर होणार आहे, तो माझ्या बरोबरच्या तरुण कार्यकर्त्यांवरती होणार नाही आहे, पण माझ्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येईल आणि त्यांचे संसार आहेत आणि माझ्यासाठी माझा दुसऱ्याचा जीव धोक्यात घालायचा नाही आहे. आणि त्यांच्या या उत्तरानंतर आम्ही दोघं गप्प बसलो. पातूर तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं पातूर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी आयुक्तांच्या परिपत्रकाची होळी केली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्याच्या शासनाच्या या आदेशाची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला. पातूर तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं पातूर येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी आयुक्तांच्या परिपत्रकाची होळी केली आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्याच्या शासनाच्या या आदेशाची होळी करत निषेध व्यक्त केला. तसंच अंगणवाडी केंद्राच्या चाव्या पर्यवेक्षकांच्या ताब्यात देऊन स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं अंगणवाडी केंद्र ताब्यात घ्यावं, महिला बचत गट, आशा वर्कर आणि इतरांकडून याबाबत ग्रामपंचायतीचं सहकार्य घ्यावं, संपकाळातील मानधनात कपात करावी, पोषण ट्रॅकवर अंगणवाडी निहाय माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित मुख्य सेविकांनी पार पाडावी, अंगणवाडी केंद्रातील कामाबाबत पर्यायी व्यवस्था करावी अशी ताकीद या आदेशात देण्यात आली आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. तर शासनानं याला कोणताही प्रतिसाद न देता उलट संप मोडीत काढण्याचा प्रयत्न चालवल्यानं आयुक्तांच्या प्रतिकात्मक पत्राची होळी करण्यात आली. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पातूर तालुका अध्यक्षा आशा मदने, सचिव सुनीता क्षीरसागर, उपाध्यक्षा साधना धाडसे, रंजना राठोड यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होत्या. घरात शिरून एका झोपलेल्या मुलीशी लगट करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी रामेश्वर या तरुणाला 3 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीनं 16 जानेवारी 2023 रोजी बार्शीटाकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार 13 जानेवारीच्या रात्री पीडित तरुणी घरी झोपली असताना आरोपी रामेश्वर झळके यांना रात्री 11च्या सुमारास पीडित मुलीच्या घराच्या दरवाजाची एक फळी बाजूला सरकवून आत प्रवेश केला आणि तिच्याशी लगट करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी बार्शीटाकी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तर सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून आरोपीला न्यायालयानं 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर वणी रंभापूर बसथांब्याजवळ दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि ही कार समोर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला पाठीमागून धडकली. या अपघातात कारमधील 2 जण जखमी झाले आहेत. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर वणी रंभापूर बसथांबाजवळ दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि समोर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील 2 जण जखमी झाले तर अपघातात वाहन उलटले. तर या अपघातात कारच्या समोरच्या भागाचं नुकसान झालं. सुदैवानं कारच्या एअरबॅग उघडल्यानं मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत केली. तर बोरगाव मंजू पोलीस घटनेचा तपास करत आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, 5 नवे रुग्ण आढळले. गुरुवारी 5 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन झालं सतर्क. चांदूर रेल्वे ट्रॅक्टर ट्रॉली चोरणारी परत जिल्ह्यातील टोळी जेरबंद. 4घांनी 5 लाखांची ट्रॉली 40,000 विकली.
मोर्शी तालुक्याच्या खोपडा येथील प्रकल्पग्रस्तांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. अधिकाऱ्याकडून चुकीचं मूल्यांकन, संबंधित प्रकरणाची चौकशी करावी, प्रशासनाला मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.